सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी आली म्हणजे सण आला तर आपण खाद्यपदार्थ हे आवर्जून करत असतो. कोणी खरेदी करतं तर कोणाला खायला आवडतं. चकली योग्य आणि चवदार कुरकुरीत अगदी विकत सारखी घरीच चकली तांदूळ घ्यायची. तुम्हाला किती बनवायच्या आहेत त्यानुसार जर अर्धा किलो बनवायच्या असतील तर तांदूळ अर्धा किलो घ्या. जर 1 किलो बनवायच्या असतील तर 1 किलो घ्या आणि त्या तांदूळाच्या निम्मे हरभरा डाळ घ्या. म्हणजे जर 1 किलो तांदूळ घेतला असेल तुम्ही तर अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची, बरोबर ना. अर्धा किलो तांदूळ तर पाव हरभरा डाळ. आता हरभरा डाळच्या निम्मे उडद डाळ, म्हणजे जर हरभरा डाळ अर्धा किलो तर उडद डाळ पावशेर येईल, बरोबर ना. त्याच्या निम्मे मूग डाळ म्हणजे हात पाव. 1 किलो तांदूळ, अर्धा किलो हरभरा डाळ, पाव उडीद डाळ, 8 पाव मूग डाळ, बरोबर. आणि भाजून घ्यायची चांगली. मग गिरणीत दळून आणायची. सांगा चकलीची आहे असं म्हणून, बरं का, नाही तर देतील ते वेगळं दळून चकलीचं आहे म्हणून ही पीठ राहायला. आता काही महत्त्वाच्या टिप्स आपण पाहूया ज्याने चकली परफेक्ट होईल आणि कुसकुशीत लागेल. मग आता पहिली टिप्स, चकलीचे पीठ मळताना खूप घट्ट झाले तर चकली तुटते, खूप पातळ झाले तर जास्त तेल शोषते म्हणजे पिते. दुसरी टिप्स, गरम तेल घाला. मीठ मळताना 1 ते 2 चमचे गरम तेल किंवा वितळलेले तूप घाला. त्यामुळे चकली खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. तिसरी टिप, चव आणि मसाले चांगले येण्यासाठी मसाले प्रमाणात घाला. ओवा, हिंग, सुगंध, तिखट, तीळ, रंग येण्यासाठी, चव येण्यासाठी तुम्हाला जे हळद टाकायची. तळण्याचे तापमान मध्यम आचेवर तळा. फुल गॅसवर तेल खूप गरम होईल तर बाहेरून तपकिरी, आतून कच्ची राहील. कमी गॅसवर तेल थंड असेल तर चकली तेल शोषते. एक छोटा तुकडा टाकून पहा. हळूवार आला वर तर समजा तेल गरम झालेले आहे. थोड्या थोड्या करून तळा. एका वेळी जास्त चकल्या टाकू नका, त्यामुळे तेलाचे तापमान स्थिर राहते आणि चकली नीट तळली जाते, बरोबर ना. थंड झाल्यावर साठवा. चकली पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात टाका. हवाबंद डब्यात ठेवा म्हणजे नरम होणार नाही. आकार देताना चकल्या पेपरवर किंवा प्लेटवर दाबून घ्या. थेट तेलात टाकून घेऊ नका. आणि चकलीची कणिक घट्ट असेल तर चकली पडायला शेवटचे मशीन फिरवताना जास्त वेळ लागतो, तर कणिक नरम असेल तर तळली जात नाही. कणिक व्यवस्थित भिजा व